नमस्कार शेतकरी मित्रांनो, पाहूया आजचा हवामान अंदाज। राज्यात पाऊस पुन्हा होणार ऍक्टिव्ह। पुढील काही तासात राज्यातील या जिल्ह्यांना हवामान विभागाने पावसाचा इशारा जारी केला आहे। सविस्तर वृत्त जाणून घेण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि जवळच असलेला बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल। शेतीविषयी कुठलीही माहिती असो, हवामान विभागाचा अंदाज असो किंवा राजकीय घडामोडी, अशी सर्व माहिती आम्ही आपल्यापर्यंत घेऊन येत असतो सर्वात आधी आपल्या चॅनलवर। म्हणून आताच आपलं चॅनल सबस्क्राइब करा, म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल। राज्यात पुढील 2 दिवसात पाऊस पुन्हा सक्रिय होणार आहे। गेल्या काही दिवसापासून पावसाने विश्रांती घेतली होती, मात्र हा पाऊस आता पुन्हा सक्रिय होणार आहे। भारतीय हवामान विभागाने राज्यातील काही भागात शनिवारपासून पुन्हा जोरदार पावसाचा इशारा दिला आहे। मध्य महाराष्ट्र, विदर्भ व मराठवाड्यातील काही जिल्ह्यात हा पाऊस पडणार असून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे। पुणे वेधशाळेने वर्तवलेल्या अंदाजानुसार सध्या कमी दाबाचा पट्टा झारखंड व त्याला जोडून उत्तर छत्तीसगडच्या भागात सक्रिय आहे व तीव्र कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर आता ठळक कमी दाबाच्या क्षेत्रात झाले आहे। ते उत्तर मध्य प्रदेश व लगतच्या भागावर असून यामुळे पुढील 2 दिवस म्हणजेच 20, 21 आणि 22 सप्टेंबर रोजी कोकणात व विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे। महाराष्ट्रात पुढील 2 दिवस बऱ्याच ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे। तर मध्य महाराष्ट्रात 20 व 21 सप्टेंबरला, जळगावला 21 सप्टेंबरला, अहमदनगर व सोलापूर येथे वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे। त्यामुळे येथे येलो अलर्ट देण्यात आला आहे। मराठवाड्यात 20 व 21 सप्टेंबरला बहुतांश ठिकाणी तर विदर्भातील सर्व जिल्ह्यात 21 व 22 सप्टेंबरला वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे। त्यामुळे मराठवाड्यात व विदर्भात येलो अलर्ट देण्यात आला आहे। हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार 20 व 21 सप्टेंबर रोजी राज्यात मराठवाडासह खानदेशात हलक्या सरींची पावसाची शक्यता आहे। तर गुरुवारी पावसाचा जोर मध्य महाराष्ट्रासह मुंबई, ठाणे, रायगड, मराठवाड्यातही राहण्याची शक्यता आहे। शुक्रवार दिनांक 20 सप्टेंबर रोजी जळगाव, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे। तर शनिवारी दिनांक 21 सप्टेंबर रोजी संपूर्ण विदर्भ, मराठवाड्याला येलो अलर्ट देण्यात आला आहे। मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर, सोलापूर या जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे। रविवार दिनांक 22 सप्टेंबर संपूर्ण विदर्भात पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे। उर्वरित भागात जोर ओसरणार असल्याचा अंदाज आहे। तसेच पुणे व परिसरात पुढील 3 दिवस आकाश मुख्यतः निरभ्र राहून दुपारी किंवा संध्याकाळी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे। अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। धन्यवाद।